आणि लहानपणी आई तुला शेतात न्यायची, तिचं दूध संपलं ना तिचं रक्त सुद्धा ओढायचा आणि रक्त पिऊन पोचलेलं का त्या रक्ताची तेवतरी जाण. आता एक कर, त्या दारातल्या माईला घरात आण, तू गोड धोड खा, पण तिला शिळी भाकर तरी वाढ. शिळी भाकर वाढाय तुझी बायको आडी आली तर तिला घराबाहेर काढ. मी सांगतो ती जाणारच नाही. केली तर मी तुला दुसरा करून देतो, दुसरा करून देतो. दुसरी नाही भेटली ना, भेटतच नाही आजकाल. म्हणजे आपण आई बापासाठी काहीच करू शकत नाही. काय झालं असंच एकदा आई बापाचं मी कीर्तनात सांगत होतो. कीर्तन संपलं. आता कीर्तन संपलं कसं लोक कीर्तन करायची म्हणजे बाबाची गाठ घ्यायला जातात. तुम्ही बाबा नाही चेष्टावर नक्की खरेदी आले ते गाठ घ्यायला म्हणत होते तुम्ही खूप भारी सांगितलं आई वडिलांबद्दल, मला खूप आवडलं तुमचं. पण मग मी सांभाळत होतो माझ्या आई बापांना. आता ते जरा शिक्षक लोक होते, त्यांची आता भाषा बोली कशी होती माहिती का, सांभाळत होतो मी माझ्या आई वडिलांना. पण काय झालं, मी शहरात वाढलेलो, तिकडं शिकलेलो, तिकडंच खाल्लोले तिकडं काय असेल ते त्यांची भाषा सुद्धा बोलता येत नव्हती. ते काही बोलले तिकडंच वाढलेलो, तिकडंच गेलेलो, तिकडंच खाल्लं, तिकडं सगळं तिकडं होतं. माझे आई बाप आले तिथं राहायला, मी सांभाळत होतो त्यांना, पण माझे आई बाप आले तिथं राहायला. माझे बाप, माझे वडील त्या काळचे पोलीस पाटील होते. त्या काळापासून तर त्यांचा तुरा असायचा. त्या काळचे पोलीस पाटील होते, त्यांच्या त्या काळापासूनचा तुरा, खाली धोतर. सकाळी बाहेर निघले की याला रामराम ठोक, त्याला रामराम ठोक, दिवसभर रामराम ठोकत राहायचे. बाबांना मी म्हणायचो बाबा अहो आम्ही सकाळी गुड मॉर्निंग म्हणतो, संध्याकाळी गुड नाईट म्हणतो, इतर होतो जास्त बोलत नाही. पण बाबांनी काय ऐकलं, बाबांना सांगितलं धोतर नका घालू, पॅन्ट शर्ट घालत जा. बाकीचे सगळे पॅन्ट शर्ट घालतात, तुम्ही तरी पॅन्ट शर्ट घालत जा. नाही ऐकलं माझ्या बाबांनी. माझी आई आली तिथं राहायला, नऊवारी साडी नेसायची, इतर बायका असायच्या आपल्या रेग्युलर सहावारी साडी. पण ही आमची आई 31 कॉलनीमध्ये नऊवारी साडी नेसायची. इकडे मिशेरी लावून पिचकारी मार, तिकडे मिशेरी लावून पिचकारी मार. आईला सांगितलं मिशारे वायवाल्यांनी नका तोंड नका खाली घालू, इकडे पिचकारी मार, तिकडे पिचकारी मार. आईला सांगितलं आई अगं पिचकारी नको मारत जाऊ, मिशेरी सोडून दे, नाहीतर मग नऊवारी साडी म्हणजे गाऊन घालत जा. नाही ऐकलं. शेवट मी नाही सांभाळत माझ्या आई बापांना. मला सांगा, ज्याला धोत्रातल्या बापाची आणि लुगड्यातल्या आईची लाज वाटली ना, त्याच्यासाठी दलिंदर आवडत दुसरी कोणतीच नाही. ती आपली परंपरा आहे, ती आपण जपलं पाहिजे. हे मुलं परंपरा जपतात, कारण ही पुढची वारकरी संप्रदायाची पिढी ही टिकवणं फार महत्वाचं. म्हणजे विषय खूप लांबला, पण मग मला सांगायचं काय होतं, आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. त्या सेवेतच खरी विष्णूची महापूजा आहे. पितृवचन सेवा Guru